लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबरें। कोरोना मुक्त होकर जल्द काम पर लौटूंगा। पुणे के महापौर सुधीर माहोड़ 4 दिन पहले कोरोना पॉजिटिव पाए गए हैं। उनके परिवार के 8 लोग भी कोरोना संक्रमित पाए गए हैं। अब उन्होंने एक वीडियो शेयर किया है जिसमें उन्होंने कोरोना से पूरी तरह से ठीक होकर जल्द ही लोगों की सेवा फिर से करने की बात कही है। आज आपण खाजगी लॅबच्या माध्यमातून सुद्धा जितके कमीत कमी दरामध्ये आपल्याला उपलब्ध होतं महापालिकेचे पैसे खर्च करून आपण टेस्टिंग चालू केले। म्हणजे जे आपल्याला करता येईल ते आपण कुठेही विचार करत नाही याच्यामध्ये, का तर आता आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं। पण आज या सगळ्याचा मागे एकच उद्देश होता की मी जेव्हा मोबाईल उघडला तेव्हा मला खूप काही इतकं मनाला काही माझ्या जाणवलं की अरे इतकं कुठंतरी आपण सगळ्या आपली माणसं आपल्यावरती जोडलेली इतकं प्रेम करतायत की एकच मी सगळीकडे वाचत होतो की अण्णा काळजी घ्या, लवकर बरे व्हा, पुन्हा यायचे, पुन्हा आपल्याला काम मैदानात करायचं तर नक्की करायचे। शेवटी आता मी बरा झाल्यानंतर डॉक्टरही मला म्हणतात काही होणार नाही तुम्हाला, त्यामुळे पुन्हा मैदानातच जायचं आपल्याला, पुन्हा आपल्याला आपल्या सगळ्या स्ट्रॅटेजी ज्या चालू आहेत त्याप्रमाणे काम करायचं आहे। माझे कंटेनमेंट एरिया असतील, सगळ्या भागात असतील, जिथं रुग्ण वाढत आहेत, जिथं स्ट्रॅटेजीचं पार्ट आहे, जिथं प्रशासनासोबत बैठक करायची, पोलिसांना आवाहन करायचं, सगळं करणार आहे। याच्यामध्ये कुठेही हे केवळ या सगळ्या ह्याच्यामध्ये एक छोटासा ब्रेक होता असं आपण म्हणूया। मी खूप ठणठणीत आहे, मलाही लवकर जितकं बाहेर पडता येईल तेवढं पडायचं आहे। जेव्हा डॉक्टर परमिशन देते तेव्हा मी नक्की बाहेर पडणार आहे आणि पुन्हा एकदा जोमाने काही दिवस घरात राहावं लागेल, होम क्वारंटाईन करावं लागेल। मला याचा अंदाज होता, त्यामुळे मला थोडंसं हे सगळं होताना फार मला काही इतकं वाटलं नाही का तर ते आज इतक्या लोकांना होतंय, बिचारे आपली इतकी लोक त्याच्यातनं जात आहेत, त्यात मी एक। परंतु या सगळ्या ह्याच्यात माझ्या या सगळ्या ह्याच्यामुळे थोडंसं मला जे मनाला थोडं खटकतं की माझ्यामुळं थोडंसं माझ्या कुटुंबाला थोडा त्रास खूप झाला। एकूणच घरातली सगळीच लोक माझ्यामुळे बाधित झाली। मी खूप काळजी घेत होतो, काळजी घेतली, तर मग काय माहिती गेल्या आठवड्यात घरी एकत्र कुटुंब आहे, एकत्र जेवायचा कार्यक्रम झाला आणि तिथंच मला असं वाटतं की थोडंसं त्यामुळे पण घरचे सुद्धा माणसं आता सगळी ठीक आहेत, घरच्यांची तब्येत आणि प्रकृती अत्यंत चांगली आहे, मी चांगला आहे। त्यामुळे खरंच मी म्हटलं तसं इतक्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि प्रेम मिळवायला नशीब लागतं आणि ते मी घेऊन आलोय असं मला वाटतंय। पुन्हा एकदा माझी जी काही कर्तव्य आणि भावना याच्यामध्ये कुठेही मी कॉम्प्रोमाइज कधीच करणार नाही। माझं काम आहे, आपण सगळ्यांनी ती जबाबदारी मला दिली आहे आणि पुन्हा आपल्या सगळ्यांचं आव्हानही मी वाचतोय बरेच जण की पुन्हा आपल्याला करायचं आहे, पुन्हा लढायचं आणि लढायचंच आहे। शेवटी मी बरा झालोय पण माझं शहर अजून बरं नाही झालं, तेव्हा आपण सगळे पुन्हा एकदा एकत्र येऊ, चांगलं काम करून आपल्या शहराला याच्यात नक्की बाहेर पडू। डॉक्टर सांगतीलच 2-3 दिवसामध्ये कदाचित मला घरी सोडतील आणि त्याच्यानंतर काही दिवस घरामध्ये घालवल्यानंतर पुन्हा एकदा पालिकेच्या आपल्या सगळ्या वतीनं प्रशासन, महापालिका, पोलीस या सगळ्यांच्या माध्यमातून खूप काही आपल्याला याच्यामध्ये काम करता येणार आहे आणि करायचं आहे। या मधल्या काळात आता आज मी पाहिलं तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा अनेक काही मान्यवरांचे फोन्स आले, त्यांनी आधार दिला, त्यांनी आशीर्वाद दिला, शुभेच्छा दिल्या की चांगला हो, बरं होशील, काळजी करू नको, पुन्हा सगळ्यांना आपल्याला काम करायचं आहे। मी योग्य वेळी ती सुद्धा नावं सांगेन, कारण खूप मोठी मोठी माणसं आहेत ज्यांनी माझ्यावरती खरंच आत्ता प्रेम झालं। माझा सर्वसामान्य पुणेकर, मग त्याच्यामध्ये कुठलं वय नव्हतं, पक्ष नव्हता, जात नव्हती, रंग भेद काही नव्हतं, प्रत्येक माणूस एकच म्हणत होता लवकर बरे व्हा। आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या शुभेच्छा आणि हे सगळे तुमचे आशीर्वाद प्रेम मला याच्यातनं बाहेर काढलंय। मी ठणठणीत बरा होतोय, आता मी पूर्ण बरा आहे, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढचा निर्णय घेतला जाईल। त्यामुळे आपल्या सगळ्यांचं प्रेम, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा ह्या मला कामी आल्या आणि मी हा क्षण माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही। मी याच्याबद्दल ही उतराई माझ्याकडनं कधी होईल का तर मला ते शब्दात आता व्यक्त करता येणार नाही। मी अजूनच बोललं तर भावनिक होऊन जाईल आणि मग मात्र ते तुम्हा लोकांनाही अपेक्षित नाही आहे, कारण मला आपल्याला काम करायचं आहे, हेच तुम्हीही ठरवलं आहे, मीही ठरवलं आहे। त्यामुळे आपणही सगळ्यांनी आता काळजी घ्या। 23,000च्या पुढे आपली सगळ्यांची शहराची संख्या गेली आहे, त्यामुळे पुढच्या काळामध्ये आयसोलेशन बेड वाढवणे, पुढच्या काळामध्ये व्हेंटिलेटर बेड्स वाढवणे, पुढच्या काळामध्ये टेस्टिंग कॅपॅसिटी वाढवणे, पुढच्या काळामध्ये खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून अजून जिथं जिथं आपल्याला यंत्रणा नव्यानं ह्या सगळ्या उभ्या करता येतील, छोटे छोटे हॉस्पिटल, लॅबच्या माध्यमातून अजून टेस्टिंग कॅपॅसिटी, सगळं खूप खूप काम आहे आपल्याला आणि ते करायचं आहे आपल्याला। आताही आपली लोक खूप करतायत, आपली सगळी महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन खूप काम करतायत, आपली सगळी माणसं काम करतायत, त्यांनाही पुन्हा एकदा सॅल्यूट करतो। आणि असंच प्रेम हे मला असं वाटतं की काय माझ्या सदैव माझ्या पाठीशी राहावं, हे शुभेच्छा, हे आशीर्वाद मला पुढच्या काळात निश्चितपणे
एक माझी ताकद बनून मला साथ देतील असा विश्वास वाटतो. लवकरच बरा होऊन पुन्हा आपण भेटणार आहोत. धन्यवाद, खूप खूप मनापासून धन्यवाद. खूप आपल्या सगळ्यांचे आभार शब्दात नाही व्यक्त करू शकत. नमस्कार. तो वहीं दूसरी ओर नागपुर में कोरोना वायरस को लेकर लोगों में जागरूकता बढ़ाने के लिए नागपुर के एक युवक ने संकल्प लिया है, जिसे पूरा करने के लिए वह साइकिल से नागपुर से कन्याकुमारी की यात्रा करेगा. नमस्ते, माझं नाव विशाल टिकाडे आहे आणि आजचा माझा 25वा दिवस आहे. मी नागपूरवरनं 13 जूनला माझी जर्नी चालू केलेली होती आणि आता मी सांगलीला पोहोचलो आहे 25व्या दिवशी. समोर मी भारताचे पूर्ण 29 स्टेट्स आणि 4 कॉर्नर्स हे सगळे कवर करणार आहोत. माझ्या जर्नीचा उद्देश म्हणजे हा, जर एका लाईनमध्ये सांगतोय म्हटलं तर, की मला आयुष्याला जवळून बघायचं आहे. मला हे समजायचं आहे की आयुष्य नेमकं काय आहे आणि जीवनाचा अर्थ काय आहे. तर माझ्या या प्रवासामध्ये मी जे पण एखाद्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध व्यक्ती असतात, ज्यांनी समाजासाठी मोठमोठे काम केलेले आहे, ज्यांनी ज्या लोकांपर्यंत कोणी पोहोचत नाही त्या लोकांपर्यंत ते लोक पोहोचलेले आहेत, त्या सगळ्यांची मी मुलाखत घेत असतो, त्यांच्यासोबत राहत असतो, त्यांच्यासोबत त्यांचेच कामंसुद्धा करीत असतो आणि ते लोक मला फारसे नवीन नवीन गोष्टी शिकवत असतात, त्यांचे अनुभव सांगत असतात. तर अशा पद्धतीने आज मी सांगलीला पोहोचलेलो आहो. सोबतच माझं एक हे पण काम चालते की मी लोकांना कोरोनाविषयी भरपूरशा गोष्टी सांगत असतो, जेणेकरून ते त्यांचं स्वास्थ्य चांगलं ठेवू शकेल. त्यांचा बहुतांशता असं होते की मी शहरापेक्षा जास्त गावामध्ये थांबतो, तर गावामधल्या लोकांसोबत कोरोनाविषयी भरपूरशी चर्चा होते. त्याचबरोबर त्यांच्या शेतीविषयी मला माहिती मिळते, त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेतो. त्यांच्यासोबत काही दिवस मी शेतीसुद्धा केली मागच्या गावाला जिथे कुठे मी होतो. आणि शेवटी मला एवढंच म्हणावंसं वाटते की सध्याची जी परिस्थिती आहे ते थोडी चिंताजनक आहे. तुम्ही सगळ्यांनी स्वतःच्या काळजीविषयी अवेअर असायला पाहिजे. जेवढे होईल तेवढी तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि कोरोनाला स्प्रेड होण्यापासून थांबवा. स्वतः पण जेवढं कमी होईल तेवढं बाहेर पडा. आणि धन्यवाद याचकरिता. थँक्यू. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर, हैक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.